नीट पेपरफुटी विरोधात नवी दिल्लीतल्या जंतर मंतर येथे सोनम वांगचुक हे गेल्या 20 दिवसांपासून उपोषणाला बसलेले होते, परंतु शनिवारी त्यांना या ठिकाणाहून थेट सफदरगंज रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। तिथे त्यांच्या प्रकृतीवरती डॉक्टरांकडून नजर ठेवली जात आहे। त्यांची एकंदरीत प्रकृती कशी आहे याबाबत त्यांच्या पत्नी ज्या गीतांजली वांगचुक आहे यांच्याकडून वारंवार माहिती देण्यात येते, परंतु सोनम वांगचुक आणि एकंदरीत दिल्लीतल्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता आज संध्याकाळी 4 वाजता मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क येथे जे आहे एक आंदोलन शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे। संध्याकाळी 4 वाजता हे आंदोलन सुरू होणार आहे। या आंदोलनाला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि त्यासोबतच युवा सेना प्रमुख जे आहेत आदित्य ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत। त्याशिवाय शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, मोठ्या संख्येने या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे। परंतु संध्याकाळी 4 वाजता जरी हे आंदोलन असलं तरी आज सकाळपासूनच दादर शिवाजी पार्क येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी आंदोलकांकडून जे आहे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून, पदाधिकाऱ्यांकडून या आंदोलनाची तयारी जरी करण्यात येत असली तरी सकाळी 10 वाजल्यापासूनच या ठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी बॅरिकेड सुद्धा लावण्यात आलेले आहे। पोलिसांच्या गाड्या या ठिकाणी सध्याच्या क्षणाला उभ्या करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत राज्य शासनाकडून या आंदोलनावरती दबाव टाकण्याचं जरी दिसून येत असलं तरी आंदोलकांकडून जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाचे जे आंदोलक असणार आहेत त्यांच्याकडून या ठिकाणी जोरदार तयारी करण्यात येते। पोलिसांकडूनही फौजफाटा आणखी वाढवण्याची शक्यता सुद्धा या क्षणाला व्यक्त करण्यात येते। खरं तर गेल्या 4 दिवसांपासूनच जे आहे चला शिवतीर्थावर देशाच्या तरुणांचा आवाज बनायला अशा आशयाचे जे पोस्टर आहेत सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात आपण व्हायरल झाल्याचं पाहिलेलं आहे। त्याशिवाय हे जे पोस्टर्स आहेत त्याच्यावरती सरकारच्या हुकुमशाही विरुद्ध लढा देणाऱ्या सोनम वांगचुक आणि भारतातल्या सर्व तरुणांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येऊया आणि सरकारला जाब विचारूया अशा आशयाचे पोस्टर जे आहेत ते दादरमध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। त्याशिवाय सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात हे पोस्टर व्हायरल झालेले आहेत। त्यामुळे एकीकडून शिवसेना ठाकरे गटाकडून या आंदोलनाची करण्यात येणारी तयारी आणि दुसरीकडून राज्य शासनाकडून जे आहे या ठिकाणी पाठवण्यात आलेला आणि तैनात करण्यात आलेला फौजफाटा पाहता हे आंदोलन मोठ्या आक्रमक होणार असल्याचं तरी सध्याच्या क्षणाला बघायला मिळतंय।